लक्ष्मण पाटील आणि माझ्या भावाची शेती सुधाकर पांडुरंग पाटील। तर आमच्या इथं गावातले डुकर येतात आणि गावापासून जवळ आहे दरवर्षी पाळीव डुकर येतात आणि ते शासन काही दखल घेत नाहीये। तलाठी झाला, सर्कल झाला, गावातले सर्व जे काही पंचायत कमिटी असेल बऱ्याचदा मीटिंगा सुद्धा घेतल्या आम्ही आणि ते काही दखल घेत नाही आणि नेहमी प्रमाणे नुकसान होतं। रब्बीला होते, पावसाळ्यात होते। आता सर्व 2 एकर भुईमुंग, 4 एकर मक्का आहे, सर्व खाऊन गेले। शासनाने आतापर्यंत काहीच आम्हाला दिलं बी नाही आणि नुकसान आहे। दुसरं काय याच्यापासून हा त्रास भोगतोय आम्ही। त्यांना सांगून सुद्धा म्हणजे तुम्ही गावात विचारू शकतात की त्यांना बऱ्याचदा सांगितलंय की ते आवरत नाहीये, पण ते त्यांचं ते पाळीव डुकर आहे ते। हो, आणि आम्ही मग शासन सुद्धा दखल घेत नाही। शासनाला पण सांगितलेले, गावात वार्षिक मीटिंगा होत्या ग्रामपंचायतच्या, तेव्हा सुद्धा मांडलेला आहे विषय, पण काही त्याचं दखल नाही झाली। पाण्यामुळे तर नुकसान झालीच आमची, पण शासनाने काही दखल घेतलेली नाहीये आणि घ्यायला वन विभागाला अर्ज सुद्धा केला या भावाने। हो, कंप्लेंट केली, पण ते काही उपयोग झालेला नाहीये। ते इथपर्यंत आले बी नाही, येता बी नाही। तुमची मागणी नुकसान भरपाई व्हायला पाहिजे बाबा, शासनाने द्यायला पाहिजे आम्हाला। बंद करायला पाहिजे गावातून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, तेव्हाच ते बंद करतील। दरवर्षाचा दरवर्षाचा